साहेब नमस्कार. नमस्कार. 3 दिवसापूर्वी तुम्ही शरदत्ता सोनवणे यांच्या निवासस्थानी कार्यालयात आले होते. त्यावेळेस तुम्ही म्हणाले मी माझं काम घेऊन इकडे आलेलो आहे. आज तुम्ही पुन्हा रात्रीचे 10:15 वाजलेत पुन्हा रायगडावर आलात. काय काम घेऊन आलात का शिवसेनेमध्ये प्रवेश? आज राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आणि आम्ही काही सर्व प्रमुख मंडळी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहोत. कोण कोण प्रवेश करते? बरीच मंडळी आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. नाही असे जरा वरिष्ठ किंवा जरा काळूदादा शेळकंदे आहेत, त्याच्यानंतर काही सरपंच आहेत, सदस्य आहेत, बरं आजी माजी. काही उमेदवार कोण कोण आहेत? उमेदवार सुनीताताई बोराडे आहे, नीलमताई वायाळ घोलप, त्याचप्रमाणे कमलताई शेळकंदे. हे सर्व म्हणजे मुलीच्या कल्याणासाठी सासरा शिवसेनेत? नाही, तांबे बारव गटाच्या विकासासाठी. मुलीचा हा प्रश्न वेगळा, परंतु तांबे उमेदवार पण आहे ना? हो आहे ना. मग आता राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याचं दुःख? नाही, दुःख नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत होतो आणि आता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरददादांच्या सोबत तुम्ही गेले अनेक दिवस होता. तुमच्यावर एक केस पण त्यांनी केली होती, तुम्ही त्याच्यावर टीका पण खूप केली होती. राजकारणामध्ये ह्या घडामोडी होत असतात आणि आपल्याला अवगत आहे की या पद्धतीनं राजकारणामध्ये काम करत असताना, समाजकारणामध्ये काम करत असताना ह्या घडामोडी होत राहतात आणि देशात, राज्यात, जिल्ह्यात आणि तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या घडामोडी होतात. आज त्यामुळं आम्ही काय त्याच्यामध्ये नवीन आहे असं नाही आहे प्रवेश करत असताना. आता शरदत्ता सोनवणे यांच्यासोबत किती वर्ष राहणार? वर्षाचा काय विषय तेव्हा एकदा प्रवेश केल्यानंतर त्या पक्षामध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मागच्या विधानसभेला तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला होता. मी तेच तर सांगतो की राजकारणामध्ये ह्या घडामोडी होत राहतात. निवडणुका असतील, भविष्यकाळात सुद्धा अशा घडामोडी होऊ शकतात. हे बघा, ज्या ठिकाणी न्यायाची वागणूक भेटती त्या ठिकाणी कार्यकर्त्याचा सन्मान होतो. त्यानंतर पक्ष बदलण्याची काय आवश्यकता नाही. पण शरददादांना सोडून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला होता, तेव्हा सन्मान मिळत नव्हता हे वास्तव होतं ना? नाही, त्यावेळेस काय आमची टेक्निकल काय अडचण होती. टेक्निकल अडचण होती? हां, त्यासाठी आम्ही त्यावेळेस तो प्रवेश केलेला होता. मग आता राष्ट्रवादी काँग्रेस सोडायची पाळी का आली? ते काम म्हणजे काय वैयक्तिक कामासाठी आम्ही गेलो नव्हतो, समाज हितासाठीच गेलो होतो. आमचा हिरडा कारखान्याचा प्रश्न त्या ठिकाणी मोठा प्रलंबित होता आणि जर त्या कारखान्याच्या निमित्तानं आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्याबरोबर जर गेलो नसतो तर आमचा आज हिरडा कारखाना लिलावामध्ये गेला असता आणि म्हणून आम्हाला त्यावेळी जाणं गरजेचं होतं. आम्ही तो गेल्यानंतर नक्कीच आज आमचा हिरडा कारखाना त्या ठिकाणी वाचलेला आहे, नाहीतर नाबार्ड बँकेच्या कर्जापोटी तो कारखाना लिलावात निघाला असता. मग राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची पाळी का आली? आमचे जे काही तांबे बारव गटामध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी शेवटपर्यंत तुम्हालाच तिकीट दिलं जाणार, तुम्हालाच पक्षाची उमेदवारी दिली जाणार असे आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलं गेलं. परंतु त्या पद्धतीनं कार्यवाही झाल्याचं दिसलं नाही किंवा दिसत नाही आणि शेवटपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्याबरोबर संपर्कात होतो. ते तुम्हाला ते स्वतःही सांगतील आम्ही संपर्कात होतो का नाही. आणि शेवटी त्यांनी आमची निराशा केल्यामुळं आम्हाला नाविलाजाने पक्ष सोडण्याची वेळ आली. तर देवराम लांडे कसलेला पहिलवान, त्यांच्या सोनबाईच्या विरोधात सामना करावा लागणार आहे, कशी लढत होईल? साहेब, रामायण महाभारतामध्ये सुद्धा पण आपण पाहिलेलं आहे किती बलभीम शक्तिवान होता, परंतु त्याचंसुद्धा हनुमानाने त्या ठिकाणी गर्वहरण केलेलं होतं. त्यामुळे तांबे बारव गटामध्ये नक्कीच उद्याचा विजय हा आमचा हमखास आहे.